विषय आहे का मग करून टाकली मूर्ती बुक. राम राम नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रत्येक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज बसणार आहे गणपती. त्यासाठी आमची गेली टोळी पुढे, आम्ही चाललोत मागून नगरला गणपती आणायला मंडळाचा. मग काय उलसक पावसावर पुढे आला का मंडळाची गँग बी भेटून गेली आम्हाला, मस्त पैकी जिथं बसून चालली होती माग. फक्त आता आमचं स्वागत पावसानं नाही करावं म्हणजे झालं आमचं. हा आम्ही बी आणली असती थार, पण आमची थार पंक्चर झाली, त्याच्यामुळे घरावर टाकली तिला वाळायला. पाऊस बरं का इथं, पण गर्दी अशी मोकार आहे इथं, हिंडायचं कामच नाही फोर व्हीलरनी. मग काय दिली का असा की आपली पार्किंगला लावून बसलो पाय पाय हिंडत. मग आपली टोळी बघावं म्हणलं नाही का कुठची गेली. मग काय शिरलोय अशी अचानक नावाच्या गल्ली. तेच म्हणलं मंडळाच्या टोळीने इथलंच लोकेशन दिलं. वा वा वा, पहिल्यांदा अध्यक्ष गावले बरं का आम्हाला. पावसा पाण्याचे लोक छत्री घेऊन हिंडत आहेत, हे जर्किंग घेऊन हिंडत आहेत. चला म्हणले आपल्या बजेट नुसार मूर्ती बघू एखादी. इथं बघा या ठुल्याला किती मस्त मस्त मूर्त्या. आता मूर्त्या असले भारी भारी होत्या रे, पण यांचे बजेट एवढं होतं ना, 20-25 हजार. तेवढं बजेट आखे आमच्या मंडळाचं आहे. काय नाही म्हणले आपण 2 दिवस उपाशी राहू, पण मूर्ती चांगलीच घेऊ म्हणले. हा ही मूर्ती कस काय एकच नंबर, पण काय करता बुक झालेली होती. तिथून निघालो बोले गावकडे म्हणले तिकडे जा तुम्ही, तिकडे मूर्त्या बघा नाही का. आलो बा कंपन्याच्या एरियामध्ये नात करते आख्या तरुण पोराचं माहेर घरी यावं लागतंय काय बा आपल्याला बी इकडे जाता. अरे नेमके आम्ही इथं टपकलो तेवढं तिकडून फोन आला म्हणे आम्ही इकडे मूर्ती बुक करून टाकली. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. म्हणलं चला गप घरी, काय आता उलथा येते ते तिकडून घेऊन गणपती. मग काय आले दुकानात गणपती घेऊन आमच्या आधी. चालेल आहे मग संध्याकाळी गणपती गावात दुकानातून. मग काय निघालोय गावात गणपती घेऊन जितो असं मस्त पैकी माग बसून आलो. मग मंदिरात मूर्ती घेऊन नाही का बसवली. तवर इकडे 200-400 डझन फटाकडे वाजली. सगळं उरकून बारकून मग करून टाकली गणपतीची आरती. मग काय बसली सगळी टोळी सभा लावून इथं मंदिरात. बसा अजून 5 मिनिटात एवढे स्पीड भेटते नाही 1-2. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? शिवाजी काय इकडे झोपाच्या हिसाबाने आला होता का काय गोदाडे बिदाडे सगळं घेऊन आलाय घर. चला जाता जाता म्हणलं एवढं दानपेटीत बघा पैसे आहे का काही. सगळ्यात गरीब तर आम्ही दिसून राहिले 2-3 जण. आवडला असेल आजचा ब्लॉग तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण याच्या नवीन येणाऱ्या ब्लॉग मध्ये.